नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला काय कमालीचा ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे मात्र युवराज गुलाबच्या बापाला भेटायला जाणारे, म्हणजेच गुलाबच्या बॉसला। इकडे युवराज भर रस्त्यात तिची वाट पाहत उभा असतो। तेवढ्यातच मित्रांनो आपण काय पाहतोय, एक अलिशान कारमधून एक बाई मात्र उतरते आणि तेवढ्यात युवराज मात्र तिच्याकडे पाहतच राहतो। युवराज म्हणतो, चला फायनली गुलाबच्या बॉसला भेटायची वेळ मात्र आलीच आहे। इकडे मात्र मित्रांनो दुसरीकडे तारिणी रस्त्याच्या त्या साईडने हे सगळं आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असते आणि एका गाडीतून एंट्री करणारी ती व्यक्ती पाहून युवराज आणि तारिणी या दोघांच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते। आता मात्र ती व्यक्ती कोण आहे? ती दुसरी तिसरी कोणी नाही प्रेक्षकांनो, तर ती कौशिकी आहे। की कौशिकीची कोणी कट्टर दुश्मन आहे की स्वतः कौशिकी खांडेकर आहे, हे मात्र आपल्यासाठी खूप मोठं सस्पेन्स आहे। मालिकेचा आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटी मात्र जे समोर येताना प्रेक्षकांनो ते अतिशय भयंकर आहे। गुलाबची लेडी बॉस दुसरी तिसरी कोणी नसून चक्क कौशिकी खांडेकरच आहे। होय प्रेक्षकांनो, हे पाहून युवराजचे डोळे मात्र पांढरेचे पांढरेच झालेत, कारण तो ज्याला शोधत होता तीच त्याच्या डोळ्यासमोर आता उभी आहे। तारिणीच्या मनात तर कितीतरी प्रश्न निर्माण झाले की हा नेमका सगळा खेळ काय आहे। आज घरातलं चित्र इतकं काही डाऊटफुल आहे। कौशिकी, पद्मिनी, दयानंद बाकीचे सगळेच घरातून गायब आहेत। एवढंच नाही तर प्रेक्षकांनो निशी सुद्धा घरातून गायब आहे, निशी सुद्धा दिसत नाहीये। त्यामुळे केदारचा डाऊट मात्र वाढलाय। घरातून एकही संशयित व्यक्ती जी आहे ती घरात उपलब्ध नाहीये, आता कोणीच घरात नाहीये, म्हणून आता त्याची खात्रीच पटली की नक्कीच कौशिकी ताईच या सगळ्या प्रकरणामध्ये खरी कल्प्रिट आहे। दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो जेजेचा तडाखा चालू आहे। जेजेलाही डाऊट आता वाढलाय। कौशिकीच्या कॉलमध्ये जेजेला नेमकं काय सापडलंय, कौशिकीची अशी कुठली चूक झाली आता ती तिला इतकी महागात पडणार आहे, हे पाहणं सुद्धा तितकंच रंजकदार ठरणार आहे। आणि आता तारिणी समोर खूपच मोठं महाभयंकर संकट उभं राहिलंय। जेजेला तारिणीच्या टीमवर संशय आलाय, म्हणूनच जेजेने चक्क आता टीम तारिणीला तिच्या डोळ्यापुढे बसवून घेतलंय आणि सगळे कॉल ट्रेस करायला, सगळ्या लोकांचं लोकेशन ट्रॅक करायला सांगितलंय। ते पाहून मात्र टेक्नो, फातिमा आणि कमांडर या तिघांना तर घामच फुटतो, त्यांची घाबरगुंडी उडते। आणि आता जेजे समोर बसल्यावर प्रेक्षकांनो तारिणीला कशा न्यूज देणार, टेक्नो नेमकी आता तिला कशी माहिती पोहोचवणार, हा खूप मोठा प्रश्न मात्र आपल्या पुढे आहे। गाडीतून आलेली ती साडीवाली बाई कौशिकी खांडेकर, या सगळ्या मागे अजून कुणाचा मोठा खेळ आहे, हे मात्र प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे। तर एकीकडे कौशिकीचा धक्कादायक चेहरा आणि दुसरीकडे जेजेच्या जाळ्यामध्ये तारिणीच अडकली आहे। आता मात्र आजच्या भागात एवढा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला दाखवला आहे ना प्रेक्षकांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र आजच्या भागामध्ये एकावर एक दणके दनादन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाले। तर मंडळी इकडे आपण काय पाहतोय, आज तारिणीचा बड्डे आणि बड्डेच्या दिवशी इतकं मोठं कारस्थान घरामध्ये चालू आहे। आता काय करणार, सुमी बिचारी आपल्या तारिणीचा औक्षवण वगैरे करते, सगळं आता तारिणीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात। वसुधा बेलसरीची आठवण काढून तारिणी मात्र रडायला लागते। सुमी तिला समजावते, जशी तुझी आई आहे ना तशीच तू आहेस तारिणी, तू अजिबात काळजी करू नको, तुझी आई कर्तव्याला कधी चुकली नाही, तू सुद्धा अजिबात कधी चुकू नको, कुठली चूक होऊ देऊ नको। तारिणी भावूक होते। सुमी मात्र म्हणते, रडू नको तारिणी, मी मरेपर्यंत तुझ्या पाठीशी आहे। इकडे मात्र प्रेक्षकांनो युवराजच्या समोर आता त्या व्यक्तीची मजा घेत असतो। तो म्हणतो, काय रे, आज माझा दरवाजा उघडा आहे की बंद आहे, तुला तर माहीत नाही आहे माझ्या घरामध्ये काही CCTV लावलेत की काय, सांग ना मग दरवाजा उघडा आहे की बंद आहे, पहिले मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, मी कामासाठी कॉल केलाय ना, मग नो टाइमपास। युवराज आता मात्र इकडे एका पुरुषाचा आवाज येतोय प्रेक्षकांनो, तो म्हणतो, तुमच्यावर कसा विश्वास ठेवू, कधी बाई कधी पुरुष कधी वेगळाच आवाज, अहो काय चाललंय तुमचं, तुम्हाला आता एका दिवसात काय मिळणार आहे, खूप सारे पैसे तुला मिळणार आहेत। युवराज म्हणतो, मला नाही पाहिजे पैसे, मला तुमच्याबरोबर डीलच करायची नाहीये, ज्या माणसावर आता मला विश्वास नाहीये ना त्याच्यासोबत मी बिझनेस करणार नाहीये, मला अजिबात आता इकडे तुमच्यावर भरोसा राहिलेला नाहीये, तुम्हाला काय करायचं काय नाही तुम्ही तुमचं बघत बसा। इकडे मात्र तो म्हणतो, ठीक आहे, आज संध्याकाळी एका शाळेच्या इथे आपण भेटूया, संध्याकाळी बरोबर 6 वाजता। तेव्हा मात्र युवराज म्हणतो, ठीक आहे। आता युवराज काही बोलायला जाणार तेवढ्यात प्रेक्षकांनो फोनच कट होतो। युवराज मात्र म्हणतो, चला
फायनली गुलाबच्या बापाला मला भेटता येईल आणि काय नेमकं प्रकरण आहे हे सुद्धा मला कळेल म्हणून युवराज मात्र खुश असतो. इकडे तारिणी सुमी आता बोलत असतात. मस्त त्यांचं बड्डे सेलिब्रेशन चाललेलं असते. तेवढ्यात तारिणीला येतो टेक्नोचा कॉल. तो म्हणतो बॉस एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. युवराजला आत्ता परत त्या व्यक्तीचा कॉल आला. तारिणी विचारते लवकर कोणी खांडेकरांचं आहे का, खांडेकरांसोबत काही कनेक्शन सापडते का. तेव्हा तो म्हणतो बॉस खरं तर यावेळेला एका पुरुषाचा आवाज होता. हा आवाज पूर्णपणे AI जनरेटेड व्हॉईस आहे म्हणून मला काहीच करता येत नाही आहे. आता मात्र तुम्ही सगळं सोडा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका शाळेजवळ युवराज त्या व्यक्तीला आज 6 वाजता भेटणार आहे. आता मात्र बॉस तुम्ही सगळं ऐकलं आहे ना, तुम्ही बरोबर आता तिकडे जा. खरं म्हटलं तर युवराजला एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना द्यायचं आहे. युवराजने स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत आपण भेटणार नाही मी तुमचं काम करणार नाही आहे. त्या माणसाला आता त्याच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. तो आता युवराजला भेटायला येणार आहे. आता मात्र पूर्ण प्रेक्षकांनो मुंबईचा जो सूत्रधार आहे, ड्रग डीलर आहे, तो मात्र युवराजला आज भेटणार आहे. युवराजचं काम त्यांना आवडलं म्हणूनच त्यांनी युवराजला आपला प्यादा बनवायचं ठरवलं. आता मात्र बॉस तुम्ही काळजी करू नका, मी सज्ज आहे, टीम सज्ज आहे. केडी सरांना लोकेशन आणि सगळ्या डिटेल्ससुद्धा मी पाठवतो. तारिणी म्हणते केडीला नको पाठवू, त्याला आज ऑफिसमध्ये खूप काम आहे. तसंही तो ऑफिसमध्ये आहे आणि कौशिकी खांडेकर तिकडे असतील म्हणून मला वाटतं त्यांच्यासमोर अजिबात कुठल्याही गोष्टीची लिंक आपली ओपन व्हायला नको आहे. म्हणून अजिबात तू तिकडे सांगू नकोस. मला कोऑर्डिनेट कर, सगळे कॉल ट्रेस कर, सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आता तू मला पाठवून दे. इकडे मात्र प्रेक्षकांनो युवराज जाम खुश असतो. निशी लगेच पचकन बोलते काय रे कुठे चालला, तू तारिणीच्या बड्डेला चाललायस का. तेव्हा तो म्हणतो अगं हो मला केक आवडतो ना, मग आता मी तिकडे जाणार आहे, पिप्पानी वाजवणार आहे तुझ्या तारिणीच्या बड्डेला. ती बोलते काय बोलतोयस तू. तेव्हा युवराज म्हणतो मूर्ख आहेस का तू, मी माझ्या कामाला चाललो आहे, मला काही इंटरेस्ट नाही आहे तुझ्या बड्डेमध्ये. ती विचारते कुठलं काम. संध्याकाळी आहे मला एक काम, मला एकाला भेटायला जायचे. आज सूर्यदेवतांना कंटाळले ना मी, म्हणून मला आता चंद्रदेवतेला भेटायला जायचे, मन थोडं हलकं करून यायचं. इकडे मात्र प्रेक्षकांनो निशीला युवराजवर अजिबात भरोसा नसतो. निशी म्हणते काय चाललंय तुझं, माझ्याशी खोटं बोलू नको, मला माहिती आहे तू कुठे चाललास. युवराज मात्र घाबरतो. काय तुला कसं काय माहिती आहे. तारिणी मात्र इकडे आता देवाला हात जोडते. देवा आज माझा वाढदिवस आहे, पण आज जर माझ्यासमोर खरा गुन्हेगार आला तर मात्र खूप चांगलं माझ्यासाठी ते गिफ्ट असणार आहे आणि तसंच होऊ दे. आई तुझासुद्धा आशीर्वाद असू दे. तुझा गुन्हेगार, तुझा जो काही आता या घराचा सूत्रधार कल्प्रिट आहे तो मात्र आज माझ्यासमोर येणार आहे. तो कोण असेल हे मला माहिती नाही, पण मला हिंमत दे, कारण सूत्रधार माझ्या घरातलाच आहे हे मात्र मला माहिती आहे. फक्त मी आणि केदार आम्ही न सोडून या घरात कोण आता खरा कल्प्रिट आहे हे मात्र मला आता कळणार आहे. इकडे मात्र तारिणी केदार फिरायला चालले असं सांगून सुमीला आता उल्लू बनवून तारिणी तिच्या कामाला निघालेली असते. प्रेक्षकांनो दुसरीकडे मात्र निशी पॅनिक झालेली असते. युवराज तिला खोटं बोलतोय का, तू मला सांगत नाही आहेस, तुला बड्डेला जायचं नाही आहे का, तू घरातून चाललास म्हणजे मला पण यायचं आहे, मलाही घरात राहायचं नाही आहे. युवराज म्हणतो खूप हुशार झाली आहेस तू आजपासून, जेव्हापासून मी जेलमधून आलो आहे ना दिवसेंदिवस तुझा चॅप्टरपणा दिसून येतोय निशी. आता मात्र मला तू हुशार झाली हे बघून आनंद होतोय. युवराज तू कुठे चाललाय सांग ना, मी काय म्हणते तू हुशार आहेस ना, मग तुझ्या हुशारीमध्ये फालतूचे प्रश्न मला करू नकोस. ती वापस विचारते युवराज प्लीज आता मला घेऊन चलणार आहे. तेव्हा मात्र युवराज प्रेक्षकांनो चक्क निशीला घेऊन आता बाहेर निघायचा प्रयत्न करतोय. इकडे केदार चेतनाचं बड्डेचं प्लॅनिंग चालू असतं. केदार आता तिला समजावून सांगतो. चेतना मात्र म्हणते वहिनी त्यांच्या मैत्रिणींबरोबर काहीतरी पार्टी करायला गेल्यात, ईशा ऑलरेडी ट्रेकिंगला गेली आहे, दुसरी गोष्ट भाऊजीसुद्धा घरी नाही आहेत, कौशिकीसुद्धा घरी नाही आहे आणि तारिणीसाठी आता मला गिफ्ट आणायचं आहे. इकडे कौशिकीला महत्त्वाची मीटिंग आहे, तिची मीटिंग संपली की ती इकडेच येणार आहे. आता मी कामत काकांनाही कॉल केला, त्यांनाही सांगितलं की काम झालं, पेशंट संपले की लगेच तुम्ही खांडेकरांच्या घरात या. केदार तू काळजी करू नको, आपलं जसं ठरलंय ना जबरदस्त पद्धतीने आपण सेलिब्रेशन करू. दुसरीकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय टेक्नो आता बाहेर निघत असतो. टेक्नोला आता टीम रेडी आहे का, तेव्हा तो म्हणतो हो आमच्याकडे सगळे गॅजेट्स आहे, सगळे आता इन्स्ट्रुमेंट आमचे ऑन आहेत. तेवढ्यात प्रेक्षकांनो आता मात्र जेची एंट्री होते. जेला बघून सगळेच हादरून जातात. जे म्हणते काय कुठे निघाली कंपनी. कमांडर पटापट विषय आवरून घेतो. आज कत्री नाही ना, मग विचार केला जाऊन जरा चहा पिऊन यावा, ही चहाची वेळ नाही आहे.
चला थोडंसं काम करायचं आहे, मला आता तुमच्यावर लक्ष ठेवायला हवं आहे असं म्हणून जेने तिकडे त्यांना कामाला लावलं आहे. टेक्नोला ती काही गोष्टी विचारते तेव्हा तारिणीला समजतं की जे मॅडम आलेली आहे. तारिणी विचारते, टीम येणं आता काही शक्य नाही आहे, मला आता प्लॅन बी वर्कआउट करावा लागेल आणि मला आता ही संधी सोडून चालणार नाही आहे. दुसरीकडे केदार कौशिकीला कॉल करतो आणि ताई कुठेस तू, तुझे अपडेट काहीच नाही आहे, मीटिंगमध्ये कुठल्या अडकली आहेस तू. तेव्हा मात्र आता कौशिकी बोलते, मला क्लायंटला भेटणं, त्याच्याशी डील करणं खूप महत्त्वाचं आहे. खरं तर ही डील ऑलमोस्ट फायनल आहे, त्यामुळे मला ही डील आता सोडून येता येणार नाही आहे. मला अर्जंटली आता मीटिंगला बोलावले म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही तुमचं सेलिब्रेशन करा. मला वाटतंय की मला नाही जमणार. केदार म्हणतो, ताई असं का बोलतेस, तू ये ना. अरे मी जमलं तर नक्की येईल केदार, पण मला वाटत नाही आहे की मी बड्डेला पोहोचेल. तुम्ही प्लीज आता थांबू नका, कारण बिझनेसमध्ये मी इथे महत्त्वाची आहे. मला आता बिझनेसमध्ये ट्रस्ट किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा माहिती आहे, तुलासुद्धा माहिती असायला पाहिजे. मी मोठ्या कामासाठी चालले म्हणून प्लीज तू मला ॲडजस्ट करून घे. जमलं तर मी नक्की येणार. केदार मात्र ठीक आहे ताई, नक्की ट्राय कर असं म्हणून फोन आता ठेवतो. इकडे कौशिकी ड्रायव्हरला सांगते, लवकरात लवकर चला, मला जायचं आहे. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा धमाका. जेचं लक्ष सगळ्यांकडे असतं. ती म्हणते, काय चाललंय काय तुमचं, एकाचही कामाकडे लक्ष नाही आहे. टेक्नो तू जी लिस्ट मला पाठवली तू बघितली आहे का. तो म्हणतो, मॅम काय झालं, काही चुकलं का. ती म्हणते, नाही तू बघितली आहे का लिस्ट. विचारतोय मॅम मी, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. अरे युवराज खांडेकर याला कोणतेच अननोन कॉल आले नाही, हे थोडं तुला डाऊटफुल वाटत नाही का. तेव्हा ते म्हणतात, हो ना, मला पण ते कळलं नाही की त्याला एकही कॉल आला नाही. तेव्हा मात्र आता जे म्हणते, दुसरी कोणची लिस्ट आहे का तुमच्याकडे. कौशिकी खांडेकर यांना कितीतरी दिवसांपासून एका अननोन नंबरवरून कॉल येतोय. जो माणूस कौशिकीचा फोन ट्राय करतोय, कौशिकी आता संशयास्पद असू शकते, पण तुमचं कोणत्याच कामाकडे लक्ष नाही आहे. टीम मात्र सॉरी मॅम म्हणते, आमच्याकडून चूक झाली, परत अशी चूक आम्ही करणार नाही. जे म्हणते, हे बघा पहिली चूक आहे म्हणून मी माफ करते. जेला चूक झालेली आवडत नाही आणि प्रत्येक वेळेस माफ करायला मी तुमची बॉस तारिणी तर अजिबातच नाही आहे. म्हणून आठवण ठेवा, अजिबात तुमच्याकडून जर चूक झाली तर मी तुम्हाला स्पॉटवर सस्पेंड करणार आहे. इकडे कौशिकी खांडेकरला कुठल्या अननोन नंबरवरून कॉल आला त्याचे डिटेल, त्याची हिस्ट्री मला ताबडतोब पाहिजे. टेक्नो लगेच कामाला लागतो आणि इकडे मात्र सगळे टेन्शनमध्ये आलेत. एक जण पटकन तारिणीला फोन करून सांगतो की जे मॅडम इकडे आहेत, मला वाटतंय की आता इकडे कुणालाही तुमच्याकडे यायला जमणार नाही आहे. तारिणी लगेच तिच्या मिशनसाठी स्वतः पुढे निघते. प्रेक्षकांनो घरामध्ये मात्र केदार चेतनाची जबरदस्त तयारी चालू असते आणि एकीकडे युवराज आणि निशीसुद्धा घराच्या बाहेर चालले. चेतना म्हणते, अरे थांबा, कुठे चाललात तुम्ही, तारिणीचा बड्डे आहे ना, मग तुम्ही थांबायला पाहिजे. युवराज म्हणतो, मला तिचं ऑक्शन करायचं आहे का, मला तिचं आरती करायची आहे का, तिला आवडेल का. मला तरी वाटत नाही ती या गोष्टी माझ्या हातून कडून घेईल म्हणून, तिला आवडेल म्हणून. निशी म्हणते, आणि माझ्या वाढदिवसाला यांच्यामधलं कोणी आलं होतं का, नाही ना, मग मी सुद्धा तिच्या वाढदिवसाला थांबणार नाही आहे, तेही माझं काम सोडून. चल युवी बेबी, आपल्याला आता कामाला जायचे. कामं सोडून फालतूचे धंदे करायला कुणाला टाईम नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो सेलिब्रेशनमध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. ते ऐकून चेतना म्हणते, अरे थांबा, असं करू नका, बड्डेला थांबा तुम्ही. निशी म्हणते, बेबी तू जा, एन्जॉय कर. युवराज मात्र लगेच घराच्या बाहेर जातो. चेतना म्हणते, तू काळजी करू नको, केदार बाकी सगळे येतील, आपण बाकी लोकांबरोबर बड्डे सेलिब्रेट करू ना. केदारला खूप वाईट वाटतं, बिचारा बायकोच्या बड्डेला कोणीच नाही आहे, सगळे आता तिला एकटे टाकून गेले. रोज सगळे घरी असतात आणि आज नेमकं मुद्दामून कोणी नाही आहे. दुसरीकडे मात्र तारिणी ऑटो रिक्षामध्ये बसते. तिचा प्रवास चालू होतो. एक एक करून तिला सगळ्याच गोष्टी आठवतात. पहिल्यांदा तिला आठवते ती कौशिकी. त्या दिवशी म्हणाली होती, आजकाल तारिणी खूप साऱ्या मोहिमेवरती चालली आहे ना, आता तुला धमकी समजायची आहे की वॉर्निंग समजायची आहे, तुझं तू ठरव, पण स्वतःकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. त्यानंतर पद्मिनी मात्र तिला आठवते, कसं तिला घराच्या बाहेर हाकललं होतं. पोराच्या प्रेमामध्ये पागल झालेली आई मला आता घराच्या बाहेर काढत होती. नंतर तिला आठवतात प्रेक्षकांनो डॉक्टर कामत काका. त्यानंतर आठवतात डॉक्टर कामत काकाचे फ्रेंड म्हणजे दयानंद खांडेकर. इकडे मात्र कामत काका कसे प्रश्न विचारत होते, तुम्ही या सगळ्या मॅटरपासून दूर राहा, म्हणून मला डॉक्टर कामतांवर सुद्धा डाऊट आहे. खरं तर या घरातले 3 लोक या मॅटरमध्ये इन्वॉल्ड आहेत, पण त्यांची नावं मात्र मला अजून कळत नाही आहे. इकडे मात्र सुमीला फोन येतो. सुमी मात्र आता केदारचा कॉल आल्यावर उचलते. तारिणी पोचली का सुमी. तेव्हा ती म्हणते, नाही. सरप्राईज आवडलं का तारिणीला. केदार म्हणतो, नाही, तारिणी अजून आलीच नाही आहे, ती तिकडून निघाली रे, आत्तापर्यंत यायला हवी होती. माझ्या अंदाजात
युवराज आहे, तिला नक्की ट्रॅफिक लागलं असणार आहे, तू काळजी करू नको, येईल ती तिकडे. काय श्रीवल्ली, आता तुझं वय झालं आहे ना. तेव्हा ती म्हणते अजूनसुद्धा रात्री 4 वाजेपर्यंत मी जागते, माझ्या धनुषचे 4 पिक्चर बघू शकते, इतकी ताकद माझ्यात आहे. पण केदार, मी तुला काय सांगते, आजची रात्र मस्त एन्जॉय कर, काय काय गमती जमती केल्या मला सांग, जबरदस्त सेलिब्रेशन कर. हो ग सुमी, मी सगळं तुला सांगतो, तू काळजी करू नको. इकडे मात्र तारिणी त्या लोकेशनला पोहोचते, विचार करते की आता ही व्यक्ती कोण आहे, काय चाललंय मला समजायलाच पाहिजे. ती आता विचारातच असते आणि ती व्यक्ती मात्र कोण असू शकते या विचारात प्रेक्षकांनो तिला केदारचा कॉल येतो. तो म्हणतो, बॉस तू कुठेस, सुमीचा कॉल आला होता, तू निघाली, तू अजून पोचली कशी नाही. तारिणी म्हणते, केदार मी आता मेन मिशनवर आलेली आहे. युवराज आजसुद्धा त्या व्यक्तीला त्याचा कॉल आला होता, युवराज त्या व्यक्तीला भेटायला जाणार आहे, त्यासाठी मी सुद्धा त्या लोकेशनला आले. केदार म्हणतो, बॉस मला का नाही सांगितलं, मी आत्ताच्या आत्ता निघतो, तू आता इकडे एकटी नको आहे. इकडे मात्र तारिणी म्हणते, नाही तू येऊ नको, तू तुझं आता घरी काम कर, मी लवकरच येतो. इकडे मात्र तारिणी विचारते, घरी कोण कोण आहे, काही कळलं का. तेव्हा मात्र आता इकडे केदार म्हणतो, युवराज बाहेर गेलाय, बाबासुद्धा नाही आहे, खांडेकरसुद्धा नाही आहेत आणि इकडे आईसुद्धा नाही आहे, म्हणजे पद्मिनी नाही आणि कौशिकी ताईसुद्धा कुठल्या तरी खूप मोठ्या मीटिंगला गेली आहे. ही तिची इतकी मोठी मीटिंग नेमकी आजच कशी आली हे सुद्धा मला कळत नाही आहे. युवराज तर गेला, पद्मिनी काकू त्यांच्या मैत्रिणीसोबत किटी पार्टीला गेल्या, त्यासुद्धा घरात नाही आहे. तारिणी म्हणते, ज्या ज्या व्यक्तींवर आपल्याला डाऊट आहे म्हणजे त्या सगळ्याच व्यक्ती या टाईमला घरात नाही आहे. केदार कळतंय का तुला, किती कॉम्प्लिकेटेड होत चाललं आहे. केदार म्हणतो, बॉस थांब, मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतो. पण तारिणी त्याला आता इकडे येऊ देत नाही आहे. एक एक करून आता संशय कमी होईल. ती विचारते, कामत काकांचं काय, तो आता त्यांना कॉल केला होता का, त्यांना आता बघितलं का. हो, पण त्यांना ऑलरेडी एक अर्जंट सर्जरी आली म्हणून ते आता आलेले नाही आहेत. सर्जरी संपल्याच्या नंतर ते घरी येणारे, तेव्हा युवराजला आता नेमकं कोण भेटणार आहे, काय येते ते काही कळत नाही आहे. सगळ्या गोष्टी बारकाईने आता काळजी करत असते. चेतना म्हणते, केदार काय चाललंय, कोणत्या बारकाईच्या गोष्टी बघतोयस तू. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो तारिणीला तो सांगतो, बॉस तू लवकर ये, मी तुला सगळं कळवतो आणि तुला काही कळलं तर मला लगेच कळव. इकडे वसुधाचा फोटो हातामध्ये घेऊन तारिणी मात्र आज शपथ घेते, वाढदिवसाच्या दिवशी खरा गुन्हेगार मी आई तुझ्या पायाशी आणून लोळवेल. आता मात्र गुन्हेगाराला शिक्षा देणं मला सोपं जाईल, तुम्ही कोणीच काळजी करू नका. तारिणी नक्कीच त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देईल. इकडे मात्र प्रेक्षकांनो आजचा भाग संपतोय. युवराजच्या समोर एक गाडी आली आहे, आलिशान गाडीमधून आता कोणची तरी बाई मात्र खाली उतरली. एकदम स्टायलिश लुकवाली बाई, अगदी कौशिकी ताईचाच लुक असतो. आता मात्र तारिणी तिला बघून इतकी काही शॉक होते ना, आणि युवराज बडबडत असतो, कोण आहे ही तर बाई आहे, म्हणजे गुलाबची बाप ही बाई आहे, लेडी आहे. अरे बापरे, असं म्हणून आता गुलाबचा बाप कोण आहे. तेवढ्या ती व्यक्ती कौशिकीसारखा लुक घेऊन साडी घालून एंट्री करते आणि युवराजच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप मोठा टर्न आणि ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळतोय. येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलवर रोज तुम्हाला ऐकायला मिळतील. होय प्रेक्षकांनो, मालिकेचे सगळे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.